मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे। योजनेतून काही महिलांचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता आहे, कारण त्यांना एक छोटी चूक महागात पडणार आहे। महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी अनिवार्य केली होती। ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती। या तारखेपूर्वी ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे। अनेक महिलांनी तांत्रिक अडचणी, दस्तऐवजांच्या समस्या किंवा इतर कारणांमुळे ही प्रक्रिया पूर्ण केली नाही। परिणामी त्यांना दरमहा मिळणारे 1500 रुपये यापुढे आता मिळणार नाहीत आणि काही प्रकरणांमध्ये लाभ कायमचा बंदही केला जाऊ शकतो। पण दुसरीकडे ज्या महिलांनी ई-केवायसी केली होती पण त्यात चुकीचा पर्याय निवडला, म्हणजेच कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्याचा गैरसमजाने पर्याय निवडला, त्यांचाही लाभ आता थांबवला होता। अशा महिलांसाठी सरकारने मोठी आणि शेवटची संधी दिली आहे। ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठीची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले ही दुसरी आणि शेवटची संधी असणार आहे। त्यासाठी ऑनलाईन पोर्टल ladkibahn.maharashtra.government.in वर जाऊन दुरुस्ती करण्यात येणार आहे। यानंतर अपात्र असलेल्या महिलांचा लाभ कायमचा बंद होईल। याशिवाय काही ठिकाणी घरोघरी पडताळणीही केली जाणार आहे, ज्यात अपात्र महिलांचा लाभ काढून टाकण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल आणि ती जर अपूर्ण असेल तर त्वरित अधिकृत वेबसाईटवरती जा आणि प्रक्रिया पूर्ण करा। चुकीच्या ई-केवायसी असलेल्या महिलांनी 31 मार्च 2026 पूर्वी दुरुस्त करून घ्या। अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ladkibahn.maharashtra.government.in तपासा किंवा जवळच्या अंगणवाडी किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधा।